नाटकात नृत्याची भित्री राधा गवळण आणि सारा गोपिका कृष्ण सुदामा वाकड्या यांचे समाज प्रबोधन करणारे संवाद आपणास पाहायला मिळणार आहेत। तत्पूर्वी कंस राजाची बहीण पुतना हिचा एक आध्यात्मिक भाग आपणासमोर आम्ही सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी कंस राजाच्या बंदीशाळेमध्ये देवकीला 6 बाळ कंस राजाने वध केला। देवकीचे 8वे बाळ मध्यरात्री बंदीशाळेत जन्माला आले। बंदीशाळेत द्वारपाल निद्रा अवस्थेत असताना वासुदेव देवकी आणि यशोदेच्या बाळाची अदलाबदल केली आणि कंस राजाचा कर्तव्यकाळ गोकुळामध्ये वाढू लागला। काही दिवसातच कंस राजाला नंदाच्या घरी चमत्कार बाळाचा संशय येऊ लागला आणि त्याने आपल्या मानलेल्या बहिणीला अर्थात मायावी पुतना राक्षसीला त्या बाळाच्या वधासाठी पाठवले। परंतु कृष्णदेवाने त्या पुतनेचा वध कशा प्रकारे केला हे दाखवण्याचा प्रयत्न माझे रसिक बाबा प्रेक्षक आपल्याला दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। सादर होतोय पुतनाचा वध, आध्यात्मिक पुतनाचा वध। आणि धन्य धन्य हे लाभी सारे प्रजा पिताचे उग्रसेन महाराजांचा खून माझ्या वयाचा 20व्या वर्षी झाला। तेव्हापासून माझा धंदा माझी पाठची बहीण हिच्या लगीला मी मोठा देवची मनात चालली होती। राधाकलेचे काम सुद्धा मी करत होतो आणि त्याच वेळेला देवकीच्या पोटीत देवकीची वेळ धरली आणि रथातून खाली घेतली। वासुदेव देवकी यांना बंदीशाळेत ठेवलं। देवकीच्या पोटी जन्माला आलेली साई मुलाचा प्राण घेतला। 7वा वारंवार घेऊन गेला माझी मानलेली बहीण पुतना हिचाच या ठिकाणी उपयोग करून तिलाच कपुरात पाठवलेला पडला आणि त्या हरामखोराचा कायमचा पुतना
कोंबड्याने गाव जागला पाटेच्या बारी आरवला पाटेच्या बारी आरवला
ते गळी काही घरादारांमुळे जातो त्यांचा बळी. अगं आपणच म्हणजे जनता सर्वांनी मनावर घेतलं तर का नाही म्हणा. बरोबर आहे तुझं, पण आपण बोलतो या प्रेक्षकांना काय. अगं प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्यासोबत. अशा नारदामाला भेटायला हो बोला आहात की ना. अगं बाई अगं थोडीशी लटक धरली तर. आता काय झालं तुझा लटकायला. अगं आताच्या माणसाला लचकायला कोणतं कारण लागत नाही. आता वय वर्ष होत नाही त्याच्या आधीची ते आदत काढली. आधीची माणसं कशी स्वतः शेती करून आपली उपजीविका मागवायची आणि आता काय वेगळंच बघ. का कोणाच ठाऊक पण परिस्थिती थोडीशी बदलते. लोक चुलीवरचं जेवण खायला पसंत करतात. नाचणीच्या भाकरीसाठी लोक तरसतायत. लोक नाचणी विकत घेतात. पहिल्यासारखी शेती करू लागले तर आणि तर यामधील परिस्थिती तुमच्या लक्षात आलीच असेल. अगं हो, पण याच्या पुढची वाट पोचून आली कशी. अगं मला तर दिसायची नाही बघ. आता काय ते धेरड्या मावशीला बोलावं लागणार. हो हो हे राजे मार्की मावशीला मारते बघ. मावशी अगे मावशी आली ग आली. वेळ का झाला बाजारा, आरोळी दिली मावशीला, तयारी करून ददून येते जोडीला. बोलवले गोड बोलीला.
नमस्कार दे. नमस्कार. नमस्कार. बरं आहे ना? बरं ठीक आहे. आता यांच्याकडे बघते जरा. अगं बाय बाय, माझं पिल्लू, माझं सोनं. एवढं गोड बोलून तुझ्या तोंडाला मुंग्या येते. तू एवढी कोण आलीस माझ्या तोंडाला मुंग्या आणणारी? एक खेळणे काय झालं तुला बरोबर करायला? काय खेळणे? तुला म्हणूनच सांगते, तशी मी आहे अजून तर निघतात. तशी मी आहे अजून तर निघतात. माझं वय झालंय नाही अजून 60. परत जर बोललीस खेळणी तर खिशात झाले काय ग मावशी? अगं हे बाई, काय ग मावशी, तुझी नत पडली का? पडू दे, सावकाश लाव. एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? अगं मावशी, आम्ही पोरी आठवण करू मथुरेच्या बाजारात चाललोय का? असं आहे का? हो मावशी. अगं मग जायचं ना? यायचं असते यायचं नको येऊ जा. बरं ठीक आहे, जाते मी. तुला म्हणून सांगते, जर माझ्यासोबत बाजाराला यायची असेल तर माझ्या सगळ्यासाठी मान्य करायला असेल तुला. चालेल मावशी. चालेल ना? आली ओटणीवर. अगं पोरीनो, काय ग मावशी? बाजाराला जायचं खरं आहे ग. हो ग मावशी. तुम्ही जे नेसलंय ते दिसतंय, पण घेतलंय काय? अगं माझ्या मिठुकले बाई, ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तिच्या माळाची मी आरोळी कशी वर देऊ? बाई राधा, काय ग मावशी? काय घेतलंय काय बाजाराला? अगं मावशी सांगते, सांग सकाळी यमुने ती माठ भरले पाण्याने. घ्या. आता यमुनेच्या तीरात तिला पाणीच मिळणार ना? अगं मावशी ऐकून तर घे पुढचं. अजून पुढे आहे? हो मावशी. बरं सांग. सांग सकाळी यमुने ती माठ भरले पाण्याने. गडबड केली या किती दयाने, वाजता माठ भरले दयाने. म्हणजे तू दही आणलंय? हो ग मावशी. हे जास्त पाणी नाही ना टाकलंय? काय ग मावशी? बरोबर हो माझं. अगं हे किती रे? काय काय खेळणे? जल्ल मेरीचं नाव कुणी ठेवलं नाही का? मलाच काय कळत नाही. जरा बाबू कशी होते, जरा मला बोलू दे. तुम्हाला म्हणून सांगते, आवाज येतोय ना? तिचं पहिलं लग्न झालंय, पण एवढी वात्रट आहे ना, म्हणून मी हिचं दुसरं लग्न करायला तयार आहे. आणि मुख्य कारण म्हणजे हिच्या कोणत्या अटी नाहीत. फेराडे साहेब, आताच्या लग्नाच्या वेळी पोरींच्या काय अटी असतात माहितीच असेल तुम्हाला. पहिली अट, हो आजीबाई, पहिली अट या पोरींची दबडं आहे काय? बरोबर ना? म्हणजे सगळ्यात तसे नसतात काय हिच्या अटी. बरोबर आहे ना? दबडं आहे काय? दुसरी अट, दादासाहेब, अरे दुसरी अट काय माहितीये? कोणतीही म्हणजे दुसरी अट काय मुलींची? जरा थांब. मुलग्याला सरकारी नोकरी आहे का? तिसरी अट, मुलाचं मुंबईत स्वतःचं घर आहे का? पण माझ्या या हिऱ्याच्या अशा कोणत्या गती नाहीत बरं. पण काय आहे ना हिरे, तुला म्हणून सांगते आणि तुम्हालाही सांगते, ही सगळी मोहमाया आहे. मोहमाया आहे. जर जोडीदार व्यवस्थित असेल तर संसार कसाही असो अगदी नीट होणारच, आमच्या सरकारांसारखा. बरोबर आहे ना? कशाला दिला नाही? काय घेतलंयस काय बाजाराला? आया मी सांगू? मग काय आम्ही? अगं तू सांग. हो सांगते. होता कोंबड्याची बा, तेव्हा आधी मला जाग. वा वा वा, कोंबड्याची मागेने उठते. अगं पुढचं ऐक तर. अजून पुढे आहे? हो मग. बरं सांग. होता कोंबड्याची बा, तेव्हा आली मला जाग. गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ. उचललं मेलीचं. आता गोठ्यात जाऊन गाई वासरांची गाठ पडणार. तुला पुढचं ऐकायचंय की नाही सांग. म्हणजे अजून पुढे आहे? हो मग. बरं सांग सांग. गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ, म्हणूनच मी घेतलंय दुधाचे माठ. अरे वा वा, म्हणजे तू दूध आणलंय? हो मावशी. म्हणजे कोकणात जायचं आहे ना? हो. बरं हो माझं. हा हो बाई, हे माझी नवीन अंगाई आहे, बिटुकलीच आहे. काय घेतलंय काय बाजाराला? हो हो. अगं बाई, तुझाच नव्हे, आम्हा सर्व गोपिकांचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. हा हा सांग बघू. विक्रीने प्रपंच चालतो आमचा नवा. मी आणलाय खावा. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तरच नाही खावा.
काय नाव वाटते बाय 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 सुंदरा काय ग मावशी काय घेतलंयस काय बाजाराला मावशी ऐक तर हो तू मी करता करता झाली भांडणे तू मावशी ऐकून तर घे तू मी करता करता झाली भांडणे खूप आता सगळ्यांनी बसा चूप आणि घेतलंय तू बाई तू तुपासारखं ग माझ्या बयेचं लोण्यासारखी हाय माझी गोडी चला तर मग कशात काय आणि फाटक्यात काय चला तर मावशी सांगितलं पाहिजे एवढा हट्ट मावशी आणि माझ्याशी हो बरं ठीक आहे तुम्हाला तर बाजाराला जायचे आहे वळणाची वाट का मावशी बाजाराला जायची आहे वळणाची वाट माझ्याकडे आहे तर आता करूया ना सुंदर काय मावशी यमुनेचा घाट फार भारी अवघड आहे मावशी आपण सुंदरी गीत गायलं तर घाट कधी संपते हे कळणार सुद्धा नाही चला तर मग साज करुणी नारद सजली डोळी गजरा माळले माठ झाला भरलेला
पासेक दिनेशजी चव्हाण, पासेक वसंतजी उसगावकर, सिंदेगड विभाग प्रमुख कडवई. आमचे मित्र दिनेश दादा कोंडकर यांकडून या गाण्यासाठी वंशमोर आलेला आहे. आताच आमचे निर्माते कोकण कलामंच मुंबईचे निर्माते दिनेश कोंडकर साहेब यांनी या बाळकृष्णासाठी जी माळ अर्पण केली आहे आणि त्या गीतासाठी वंशमोर आहे. त्याचबरोबर येत्या 14 डिसेंबर 2024 रोजी कोकण कलामंच मुंबई याचा कार्यक्रम
संगमेश्वर तालुका मुस्त्री गावी होणार आहे. त्याचबरोबर 5 जानेवारी 2025 पोपटला सभागृह आणि 4 जानेवारी पोपटला सभागृह आणि 5 जानेवारी ओपन शो घाटपाडमध्ये लागलेला आहे. तरी माझ्या मायबाप रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यायचा. धन्यवाद.
गाळ चिकनची म्हणजे काय कशी म्हणजे आता बोलतो जगमुली कशाला पाहतोय हा काय म्हणतो
ये मावशी बोला बोला. राणी दिलीप बिंजले यांचं तुला नाव घ्यायचं आहे. राणी दिलीप बिंजले. बरं, ठीक आहे. राणीताई नाव ऐका. घेते ऐक ना. तर अवघड अवघड शब्दांची कधीतरी आणि कुठेतरी होते विश्लेषण. अवघड अवघड शब्दांची कधीतरी आणि कुठेतरी होते विश्लेषण. आणि राणीताई तुमच्यासारख्या रसिकांमुळे वाढते आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा. रोहित मांजरेकर यांचं नाव घ्यायचंय. रोहित मांजरेकर. तर चौफेरी वाड्याला 7 खांब, चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयाची घेतली साडी, गोळवलीत मोडली घडी. नेसली साडी, जवळ गेली मुंबई नगरी. कमरेला किल्ल्या उघडलं दार. काका आता पडले. तर कमरेला किल्ल्या उघडलं दार. दारा शेजारी भिंत, भिंत शेजारी कपाट, कपाटा शेजारी काठ. काठेवर गादी, गादीवर उशी, उशीवर परात, परातीत वाटे आणि वाटेत तूप. तुपासारखं साईराम रोहित रावांचं रूप. रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा दिसेल सदा बहारदार. रूपासारखा आपल्या दोघांचा जोडा दिसेल सदा बहारदार. पण रोहितराव तुमच्यासाठी काय मूड आहे माझ्या हृदयाचं दार. शशिकांत कसाचे आणि अमोल कसाचे. शशिकांत कसाचे, अमोल कसाचे. त्यांच्या आधी अजून एक नाव घ्यायचे मला. अक्षयराव अक्षय गोपाल. तर नंतर जेव्हा पोरी तेव्हा मावशी सजते. बरोबर आहे ना मावशी. आता अशा तरुण पोरीने मेकअप लाली सगळं केल्यावर आपल्या म्हणजे आम्हा म्हाताऱ्या बायकांना पावडर तरी लावली पाहिजे की नाही. तर नंतर जेव्हा पोरी तेव्हा मावशी सजते. आणि अक्षयराव नंतर भेटा तुमची बरोबर शशिकांत कसाचे आणि अमोल कसाचे. तर साडी नेसली. साडी नेसली नसताना कशाला नेसलीस. साडी नेसली नसताना पदर घेतला साधा. अमोलराव आणि शशिकांतराव माझे सावळे श्रीकृष्ण आणि मी त्यांची गोविंद राधा. तर नाव आहे का. साडी एवढी मोठी आहे, सांभाळून घ्या ना. तर नाही नाही म्हणतात मध्येच आली 21. नाही नाही म्हणतात मध्येच आली 21. आमच्या मुंबई नगरीत आमचा कार्यक्रम झाला फिक्स. आली गाडी, भरली गाडी, जवळ गेली मुंबई नगरी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी. बरं का मंडळी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी. आणि आज नाव घेते या हौशेच्या दिवशी. तर अशा हौशेच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. अशा हौशेच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. आणि नाव काय बोलत. प्रफुल्ल राव. मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोला. संदेश भिजले, संदेश आमकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं नाव घ्यायचं आहे मावशी. संदेश आमकर. बरं ठीक आहे. तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. जिजाऊ राजाराम राजांचे पोरवे आणि तारांचे गोडवे. गोरपडे बंधू थोरते, अहो गोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते हंबीरराव मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहबान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहबान. आणि संदेश साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे तुमच्यासारखे रसिक आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. आम्हा कलाकारांचे तर भरत बिंजले यांचं नाव घ्यायचंय. तर रोहितच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. रोहित सरांच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. आणि भरतराव तुमचं नाव घेते. 1 2 3 4 गडी घालते. अरे तुमचं काम काय आहे ते. हो काम सुद्धा नाही. काम आपलं काम
पण मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू? अरे तुम्ही देवांचे सवंगडी आहात, असा मी तुमच्यावर विश्वासच कसा ठेवू? पण विश्वास आलाय काय? हाल दापोली तालुक्यातील कॉमेडी नामावता युट्यूब चॅनल गाव करमली करामती यांच्याकडून 501 रुपये, कैलासवासी दादू किंजलकर व देवगाव दाजी किंजलकर यांच्या स्मरणार्थ कुमार मियान राजेंद्र किंजलकर 201 रुपये, धामणी गावचे माजी सरपंच पांडुरंग बाबू कांबळे यांचे नातू हर्ष दीपक कांबळे यांच्याकडून 1018 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सौरुचिता प्रमोद पेटकर 501 रुपये कृष्णासाठी व गणगौळण यांच्यासाठी, दीक्षा दलवी मावसाठी 501 रुपये, अथर्व दलवी गवळणसाठी 201 रुपये, काजल मोलू किंजलकर 500 रुपये. त्याचप्रमाणे उत्कृष्ट तरुण मंडळ धनावडेवाडी या वाडीचे वाडी प्रमुख सन्माननीय श्री सुभाष धनावडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आले आहे. पनवेलच्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या मनातलं घर आजच बुक करा. सिडको नैना महार रेरा लिंकच्या प्रोजेक्ट पनवेलमध्ये घर घ्यायचं असेल तर तुम्हाला जी टॅबलेट दिली आहे त्यावर नक्कीच संपर्क करा. धन्यवाद. कुमार राजेंद्र माणिकला कंपाऊंड शिवडी पिकनिक ग्रुप यांच्याकडून 1001 रुपये, श्रेया दिनेश किंजलकर 100 रुपये, सोन्या राजा मथुर ग्रुप कडवई धामणकवाडी 100 रुपये, सुयक अंकुश मांजरे कैलासवासी अंकिता अंकुश मांजरेकर यांच्या स्मरणार्थ सुयक अंकुश मांजरेकर 201 रुपये, रोहित मांजरेकर यांच्याकडून 201 रुपये, विशाल सावंत कापडगाव दिनेश दादा कुडतडकर यांच्याकडून 501 रुपये, अमोल खसासे 110 रुपये, विघ्नार्थ ट्रॅव्हलचे मालक संजय मांडवकर 251 रुपये, जयस कुंभार 100 रुपये. या सर्व बक्षीस दात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ गोळवले याबरोबर धन्यवाद. अरे जरा थांबा ना, मला त्या कोकणी कलामंचाचं नाव घ्यायचंय ना. कोकणी कलामंच मुंबई गेले का? बरं नाव आहे का? तर विठ्ठलाचा करते धावा, विठ्ठलाचा करते धावा, चंद्रभागेला चालतात नावा, आधी आळंदीला जावा तर सिंगापूरला जावा. तर मी आधी सिंगापूरला गेले बरं का, आधी सिंगापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले, दिवा लावायला नव्हतं ते म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरात कहाणी. अहो खूप खूप शोधलं हे खोट्या, खूप खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही पत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि कोकणी कलामंच मुंबई तुमच्यासारख्या मंडळांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा, आम्हा कलाकारांना. बाबा तुमच्याकडे काही कायदा आहे का? तुला कृष्ण देवाचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट धरली. कृष्ण देवाचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट धरली. वेद्या तुला वाजवंगडी आम्ही, वेद्या तुला वाजवंगडी, वेद्या तुला वाजवंगडी आम्ही, वेद्या तुला वाजवंगडी. कृष्ण देवाचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट
गीत गाती श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम ओ जन्म जन्माची बात ही तुझी राधाई वेळी माझ्या मनाची गोकुळात सारा दूध बाजरीचे मी बावरते राधा दयाळू श्याम राधेची प्रीत निराळी तू आठवलो मी तुझी सावली श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम आत्ताच झालेल्या या प्रेमगीतासाठी डावा साहून यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांच्याकडून वसमोर आलेला आहे. तसेच राजेंद्र शिवराम जाधव धामापूर रावलवाडी यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, वसमोर आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की गायकाने पुढे येऊन गाणं म्हणायचं आहे.
राधे